नमस्कार मृणालिनी, आम्हाला काही तुझ्याकडनं कुठला खास डाएट प्लॅन वगैरे काही नकोय. आम्हाला फक्त असे काही जनरल हॅबिट्स किंवा जनरल रूल्स सांग जे फॉलो करायला पाहिजेत एका हेल्दी लाईफसाठी, म्हणजेच निरोगी आयुष्यासाठी, असं माझे फ्रेंड्स मला सतत विचारत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 9 असे काही नियम जे निरोगी आयुष्यासाठी आपण पाळायलाच हवेत. हे आहेत 9 to 1 रूल्स ऑफ हेल्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 असे नियम बघणार आहोत जे आपल्याला हेल्दी लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे जे रूल्स आहेत, या ज्या हॅबिट्स आहेत, त्या अगदी इझी आहेत, खूप सोप्या आहेत, कोणीही हे फॉलो करू शकतं. दररोज तुम्ही हे नियम फॉलो केलेत तर नक्कीच तुम्ही निरोगी राहाल. आज जे मी तुम्हाला 9 to 1 रूल्स ऑफ हेल्थ सांगणार आहे ते काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आले होते आणि इंटरनेटवरती याच्याबद्दल बराचसा कॉन्टेंट अवेलेबल आहे. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझ्या या आधीच्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल, कुठल्या टॉपिक बद्दल क्वेरी, क्वेश्चन असेल, काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सुचवा. आणि येऊयात आजच्या टॉपिककडे. तर येऊया फर्स्ट रूल कडे. तो स्टार्ट होतो नंबर 9 पासून. 9000 स्टेप्स एव्हरी डे. येस, कमीत कमी दिवसभरातून 9000 पावलं चाला. आता पाहता क्षणी 9000 पावलं, 9000 स्टेप्स हे खूप मोठं टार्गेट वाटतं, बट हे तुम्हाला ऍट अ स्ट्रेच नाही करायचंय. म्हणजे एका वेळी एकदमच 9000 स्टेप्स कंप्लीट नाही करायचे आहेत. दिवसभरामध्ये थोडं थोडं वॉक करून तुम्ही हे 9000 स्टेप्स कंप्लीट केले तरी चालतील. फॉर एक्झाम्पल, मॉर्निंग वॉक मध्ये तुम्ही 3000 स्टेप्स कंप्लीट करू शकता. लंच नंतर शतपावली करताना 2000च्या आसपास तुम्ही स्टेप्स कंप्लीट करू शकता. मधल्या वेळेत इव्हनिंग मध्ये तुम्ही 1000-2000 स्टेप्स कंप्लीट करू शकता. डिनर नंतर शतपावलीमध्ये तुम्ही 2000 स्टेप्स कंप्लीट करू शकता. सो असं दिवसभरामध्ये थोडं थोडं करून तुम्ही हे जे 9000 स्टेप्स आहेत ते कंप्लीट करू शकता. किंवा फक्त तुम्ही तुमच्या हातामध्ये स्मार्ट वॉच जी आहे, ज्याच्यामध्ये स्टेप काउंटर असतं, ती यूज केली आणि तुम्ही दिवसभर तुमची मोबिलिटी ठेवली, ऍक्टिव्ह राहिलात आणि त्याच्यावरती 9000 काउंट आलं तरी चालेल. आता या रूलचा एकच हेतू आहे की तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहावं. हालचाल जी आहे ती तुमची दिवसभर झाली पाहिजे. 9 to 1 रूल्स ऑफ हॅबिट मधला नेक्स्ट रूल आहे 8. 8 स्टँड्स फॉर 8 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. येस, कमीत कमी दिवसभरातून 8 ग्लास पाणी प्यायचं आहे. जनरली जो एक ग्लास असतो त्याची साईज 200 to 250 ml एवढी असते. सो दिवसभरातून कमीत कमी 8 ग्लासेस एवढं तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे. आता आपण एवढे बिझी असतो आपल्या कामामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या डेली चोर्स मध्ये किंवा मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये की आपल्याला तहान लागलेली पण कळत नाही आणि आपण पाणी पित नाही. मग होतं काय, आपलं डिहायड्रेशन होतं. मग डिहायड्रेशन झाल्यावरती काय होतं, थोडंसं डोकं दुखतं, मग लॅक ऑफ एनर्जी फील होते, काहीच काम करण्याचा उत्साह राहत नाही. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण सतत हायड्रेटेड राहायला पाहिजे. त्यासाठीच हा रूल आहे 8 स्टँड्स फॉर 8 ग्लासेस ऑफ वॉटर एव्हरी डे. रूल नंबर 7 हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे. 7 स्टँड्स फॉर 7 hours ऑफ स्लीप एव्हरी डे. येस, कमीत कमी 7 तासाची झोप दररोज घ्या. आता आपण जर आपल्या हेल्थचे वेरियस फॅक्टर्स कन्सिडर केले तर स्लीप हा माझ्या लेखी खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. झोप, आपण जेव्हा झोपत असतो ना त्यावेळेस आपल्या बॉडीचे सगळे रिकव्हरीचे फंक्शन्स होत असतात. जे आपले सेल्स आहेत ते रिकव्हर होत असतात, मसल्स ज्या आहेत त्या रिकव्हर होत असतात. जे काही दिवसभरामध्ये आपल्या बॉडीची वेअर अँड टेअर झालेली आहे त्याच्यातून आपल्याला रिलॅक्सेशन मिळत असतं, आपलं माइंड रिलॅक्स होत असतं. देन हॉर्मोन्सचं बॅलन्स पण स्लीप पॅटर्न वरती खूप डिपेंड असतं. म्हणजे समजा तुमचं कॉर्टिसॉल नावाचं जे हॉर्मोन आहे, तुमची जर झोप पूर्ण झाली नाही तर ते नेक्स्ट डे तुमचं कॉर्टिसॉल लेवल जे आहे ते खूप वाढलेलं राहतं आणि मग तुमची सतत चिडचिड होते. स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात कॉर्टिसॉलला. देन ग्रेलिन, लेप्टिन हे जे भुकेशी रिलेटेड जे हॉर्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होऊन जातात. याच्याने तुम्हाला भूक खूप जास्त लागते, तुम्हाला पोट भरलेलं कळत नाही. सो असे अनेक कॉन्सिक्वेन्सेस आहेत झोप पूर्ण न होण्याचे. इनएडिक्वेट स्लीपचे खूप सारे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. सो यासाठीच हा जो हेल्थ फॅक्टर आहे की पुरेशी झोप घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ऍटलीस्ट 7 hours ऑफ स्लीप एव्हरी डे. रूल नंबर 6 स्टँड्स फॉर 6 minutes ऑफ मेडिटेशन. म्हणजेच ध्यान करण्यासाठीचे 6 मिनिट. आता काही जणांचं असं म्हणणं होईल की आम्हाला ध्यानाची काय गरज, मेडिटेशनची काय गरज. वेल, ध्यानाची, मेडिटेशनची गरज ही सर्वांनाच असते. आजकाल आपण सगळेजण मल्टीटास्किंग झालेलो आहोत. आपल्याला आपला 9 to 5 जॉब पण करायचा असतो, इन्कमचा सेकंड सोर्स पण हवा असतो, हॉबी पण फॉलो करायची असते, मुलांनाही त्यांच्या अकॅडमिक्स मध्ये, त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये हेल्प करायचं असतं.
या सर्व गोष्टींमध्ये अक्युम्युलेट होतो तो स्ट्रेस, म्हणजेच ताण किंवा तणाव. सो हा सर्व ताण कमी करण्यासाठी, हा स्ट्रेस कमी करण्यासाठी, जी काही एन्झायटी, आपले अँगर इश्यूज आहेत, हे सर्व इश्यूज सोबत डील करण्यासाठी मेडिटेशन एक खूप चांगलं टूल आहे. दिवसभरातून कमीत कमी 6 मिनिटाचं आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करू शकता किंवा दिवसभरामध्ये जेव्हा टाइम मिळेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला फक्त 6 ते 7 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही तुमचं मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन कसं करायचं तुम्हाला जर माहित नसेल तर युट्यूबवरती भरपूर कॉन्टेंट अवेलेबल आहे याबद्दल. मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं ईशा क्रिया, सुदर्शन क्रिया, विपश्यना. तुम्हाला जे कुठलं मेडिटेशनची टेक्निक आवडेल, जे कुठली तुम्हाला सिंपल वाटते ते तुम्ही करू शकता. आणि बिगिनर फ्रेंडली व्हिडिओज पण भरपूर अवेलेबल आहेत युट्यूबवरती, तुम्ही त्याचा गायडन्स घेऊ शकता. 9 to 1 रूल्स ऑफ हेल्थ मध्ये 5th रूल आहे 5 सर्विंग्स ऑफ व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. म्हणजे दिवसभरातून कमीत कमी 5 वेळा भाजी प्लस फ्रुट्स खा तुम्ही. म्हणजे 5 भाज्या 5 फ्रुट्स असं नाही, ते दोन्हीही मिळून कमीत कमी 5 सर्विंग्स व्हायला हवेत. आता हे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, मी थोडं इझी करून सांगते. दिवसभरामध्ये तुम्ही कमीत कमी 2 फ्रुट्स घेऊ शकता, म्हणजे सकाळी 11, 11:30ला एकदा आणि संध्याकाळी स्नॅकिंग टाइम 5-6 वाजता तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता. आणि बाकीचे जे 3 वेळ आहेत, म्हणजे आपलं ब्रेकफास्ट, लंच, डिनर, या वेळेस तुम्हाला तुमचे व्हेजिटेबल्स ऍड करायचे आहेत, म्हणजे भाजी ऍड करायची आहे. आता तुम्ही म्हणाल ब्रेकफास्टमध्ये कशी भाजी ऍड करायची? खूप इझी आहे. आपण जे ऑमलेट घेतो, एग ऑमलेट, जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही ऍड करू शकता. पोहा, उपमा याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ऍड करू शकता. बेसन चिला, मूग चिला याच्यामध्ये थोडेफार व्हेजिटेबल्स ऍड करू शकता. खूप इझी आहे. आणि लंच आणि डिनरमध्ये तर आपण भाजी घेतोच आणि सॅलड पण घेतो. सो दिवसभरातून कमीत कमी असे 5 पोर्शन्स तुमचे व्हेजिटेबल प्लस फ्रुट्सचे व्हायला हवेत. याच्याने काय होईल, एकतर याच्यामध्ये फायबर असतं व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्समध्ये. कोणतेही व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता. ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या घेऊ शकता, फळभाज्या घेऊ शकता, शेंगभाज्या घेऊ शकता, फ्रुट्स कुठलेही घेऊ शकता तुम्ही. रिजनल, सीझनल, मीडियम साईजचं एक फ्रूट तुम्ही कोणतंही घेऊ शकता. याच्याने तुम्हाला फायबर मिळेल आणि फायबरमुळे जे आहे तुमचं पोट खूप वेळ भरलेलं राहील आणि ज्या इतरत्र ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, स्वीट्स, स्नॅक्स, ते खाण्याची इच्छा कमी होईल. प्लस फ्रुट्समध्ये असते फ्रुक्टोज नावाची साखर. हे साखर ही नॅचरल शुगर असते, सो ही खाल्ल्याने तुमच्या बॉडीला काही अपाय होणार नाही. या उलट जे इतर गोड खाण्याची क्रेविंग आहे, म्हणजे जे दुसऱ्या गोड वस्तू खाण्याची जी इच्छा होते तुमची, ती कमी होईल. रूल नंबर 4 स्टँड्स फॉर 4 माइंडफुल ब्रेक्स फ्रॉम वर्कस्टेशन. म्हणजेच आपल्या कामाच्या ठिकाणावरून कमीत कमी 4 वेळा ब्रेक घेणे. आता हे ब्रेक का इम्पॉर्टंट आहे ते सांगते. आपण कमीत कमी 8 ते 9 तासाचा डेस्क जॉब करतो. बरेच जण एकाच ठिकाणी बसून 8 ते 9 तास असतात, मध्ये एखाद वेळेस ब्रेकसाठी उठतील. सो अशा कामाच्या ठिकाणी काय होतं, आपण तासनतास एकाच ठिकाणी बसलेलो असतो, एकच काम करत, आणि मग खूप वेळ एकाच ठिकाणी एकाच पॉस्चरमध्ये बसल्यामुळे आपण स्लाउच करायला लागतो, म्हणजेच वाकून बसायला लागतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे नेक आहे, बॅक आहे, त्याचे मसल्स, तिथले नर्व्स जे आहेत तिथे पेन सुरू होतं आणि तिथे आपल्याला डिस्कम्फर्ट सुरू होतो. सो मग एकाच पोझिशनमध्ये रॉंग पोस्चरमध्ये बसल्यामुळे हे बॅक पेन, नेक पेन जे आहे ते आपल्याला सुरू होतं. हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्या वर्क प्लेसमध्ये म्हणजेच कामाच्या ठिकाणी थोड्या थोड्या वेळाने आपण थोडंसं उठून थोडंसं स्ट्रेचिंग करायचं आहे. 1-1.5 तासानंतर, 2 तासानंतर तुम्ही थोडंफार स्ट्रेचिंग करू शकता. मानेचं, पाठीचं, लोअर बॅकचं स्ट्रेचिंग करू शकता. थोडंसं तुमच्या जे फ्लोअर आहे, वर्क फ्लोअर आहे, तिथे तुम्ही थोडंसं वॉक करून येऊ शकता. पाय मोकळे करणे ज्याला म्हणतात. याच्याने काय होईल, जे काही तुमचं नेक, बॅक, लोअर बॅक इथे जे स्ट्रेन आलेला आहे, ताण आलेला आहे तुमच्या पाठीवर, मानेवर, कमरेवर, तो कमी होईल आणि फ्युचरमध्ये तुम्हाला जे सर्वायकल प्रॉब्लेम्स होतात किंवा बॅक प्रॉब्लेम्स होतात ते होणार नाही. रूल नंबर 3 हॅव 3 बॅलन्स्ड मील्स इन अ डे. म्हणजे दिवसभरातून कमीत कमी 3 संतुलित आहार घ्या. आता खूप जण म्हणतील की मी 3 वेळा जेवत नाही, मी 2दाच जेवतो. वेल, तुम्ही मग मधल्या वेळेमध्ये तुमचं स्नॅकिंग ऑप्शन जे आहेत ते हेल्दी घेऊ शकता. आता संतुलित आहार, बॅलन्स डाएट किंवा हेल्दी डाएट काय असतो? वेल, ज्या डाएटमध्ये, ज्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स व्यवस्थित प्रमाणात असतील, फायबर असेल, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, त्या डाएटला म्हणतात बॅलन्स डाएट. वेल, आपला डाएट कसा असावा यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तो जाऊन चेकआउट करू शकता.
सो असा हेल्दी बॅलन्स डाएट आपल्याला दररोज घ्यायचा आहे. कमीत कमी दिवसातून 3 वेळा तरी व्यवस्थित बॅलन्स्ड मील घ्यायचे आहेत. खूप जण ब्रेकफास्ट, लंच, डिनर करतात. काही जण ब्रेकफास्ट करत नाहीत, फक्त 2च वेळेस जेवतात. मग असे व्यक्ती काय करू शकतात, 2 वेळेस अगदी व्यवस्थित बॅलन्स्ड मील घेऊ शकतात. आणि जे मधलं त्यांचं स्नॅकिंग ऑप्शन आहे तेही काहीतरी हेल्दी ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे फ्रुट्स घेऊ शकता, ड्राय फ्रुट्स घेऊ शकता, किंवा मग जे हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन आहेत जसं मखाणे ते तुम्ही घेऊ शकता, किंवा चुरमुरे. सो या सर्व जे आहेत ते हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन्स आहेत. सो ते तुम्ही मधल्या वेळेत घेऊ शकता. रूल नंबर 2, फिनिश युअर डिनर 2 hours बिफोर द स्लीप. म्हणजे झोपण्याच्या 2 तास आधी तुमचं रात्रीचं जेवण झालेलं पाहिजे. वेल, आय अग्री की आपण जे काही दिवसभरामध्ये खातो, जेवढं आपण दिवसभरामध्ये कॅलरीज खातो, जेवढं आपण कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स, फायबर खातो ते मॅटर करतं. ऑफकोर्स दिवसभरामध्ये तुम्ही काय खाता काय नाही खात हे मॅटर करतं. पण जर तुम्ही डिनर जो आहे त्याचा टाइम थोडा अलीकडे घेतला, म्हणजे झोपण्याच्या 1.5 ते 2 तास आधी जर तुम्ही तुमचं जेवण फिनिश ऑफ केलेलं असेल रात्रीचं, तर त्यावेळेस तुमचं ते जेवण डायजेस्ट व्हायला वेळ मिळतो. तुम्ही झोपेपर्यंत तुमचं जेवण ऑलरेडी डायजेस्ट झालेलं असतं आणि आता तुम्हाला झोप जी आहे ती शांत लागू शकते. बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे की आपण ज्यावेळेस लवकर जेवण जेवतो त्यावेळेस डायजेशन जे आहे ते आपलं इम्प्रूव्ह झालेलं असतं. आयुर्वेदामध्येही हे सांगितलं आहे की रात्रीचं जेवण जे आहे ते दिवस मावळल्यावरती लगेचच करावं. म्हणजेच जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये थोडा गॅप ठेवावा. 9 to 1 रूल ऑफ हेल्थ मध्ये लास्ट पॉइंट आहे नंबर 1, अँड 1 स्टँड्स फॉर 1 hour ऑफ ऍक्टिव्हिटी और 1 hour ऑफ एक्सरसाइज. येस, नॉन नेगोशिएबल आहे, याला कारण देता येणार नाही. दिवसभरातून कमीत कमी 1 तासाचा व्यायाम. येस, तुम्ही म्हणाल की 9000 स्टेप्स तर आपले चालून झाले आहेत, मग हा 1 तासाचा व्यायाम काय? वेल, हे जे 9000 स्टेप्स आहेत ते आपल्याला दिवसभरामध्ये करायचे आहेत. थोडे थोडे करून आपण करू शकतो. हे फक्त आपली डेली ऍक्टिव्हिटी म्हणजे दिवसभराची हालचाल वाढवण्यासाठी आहे. पण हा जो 1 तासाचा व्यायाम आहे तो आपल्याला सिरियस एक्सरसाइज म्हणून करायचा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला 1 तासभर तुम्हाला जो आवडेल तो व्यायाम प्रकार तुम्ही करायचा आहे आणि हे दररोज करायचं आहे. जो प्रकार तुम्हाला आवडेल तो तुम्ही करू शकता. वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, देन जिम वर्कआउट करू शकता, योगा, झुंबा, जो एक्सरसाइजचा प्रकार तुम्हाला आवडतो तो तुम्ही करायचा आहे. पण तो 1 तास पूर्ण करायचा आहे आणि कन्सिस्टंटली म्हणजेच रेग्युलरली दररोज करायचा आहे. वेल, व्यायामाचे काय फायदे आहेत, काय बेनिफिट्स आहेत हे मी वेगळं सांगायला नको. एक्सरसाइजमुळे ऑफकोर्स आपली हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होते, म्हणजेच आपली हृदयाची कार्यक्षमता वाढते, आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, आपल्या जॉईंट्सची मोबिलिटी इम्प्रूव्ह होते, आपले बोन्स स्ट्रॉंग होतात. असे अगणित फायदे आहेत व्यायाम करण्याचे. सो डेली एक्सरसाइज इज मस्ट फॉर गुड हेल्थ. निरोगी आयुष्यासाठी 1 तासाचा व्यायाम हा कंपल्सरी आहे, तुम्हाला तो करावाच लागेल. सो हा होता आजचा व्हिडिओ 9 to 1 रूल्स ऑफ हेल्थ, म्हणजेच निरोगी आयुष्यासाठीचे 9 नियम. यामधले कोणते रूल्स, कुठले हॅबिट्स तुम्ही सध्या फॉलो करत आहात, सध्या तुम्ही त्या अंमलात आणत आहात ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला खरंच हे 9 रूल्स फॉलो करायला आवडतील का, या सवयी स्वतःला लावून घ्यायला आवडतील का, तेही मला नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलंय का ते मला सजेस्ट करा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.